सो बेसिकली सकाळचे 4:30 वाजलेत आणि आमच्या सगळ्याच्या एक्झाम झाल्यात आणि एक्झाम झाल्यानंतर जी ट्रिपला जायची परंपरा आहे ती कायम ठेवण्याच्या नादात मी आणि माझे सिनियर आणि एक ज्युनियर आम्ही जातोय इमॅजिकाला. सकाळचे 5 वाजलेत. आता प्लॅन बेसिकली असा आहे की आम्ही उबर केलेली आहे, ती खाली आलेली आहे. तिथून आम्ही पहिले पुणे स्टेशनला जाणार आहे, तिथून मग रेल्वे. सो लेट्स गो. सो बेसिकली आम्ही आता पुणे स्टेशनला आलेलो आहेत आणि आता इथून लोणावळा जाण्याची ट्रेन आहे ती 5-10 मिनिटात आम्ही जाणार आहेत. सो बेसिकली आम्ही 2 उबर केले त्या एकामध्ये आम्ही 4 आलो, दुसरं उबरमध्ये विश्वंती आले. सो बेसिकली आता 5 मिनिटात ते येणार आहेत, त्यानंतर आम्ही डायरेक्ट ट्रेनसाठी वेट करून जाणार. सो लेट्स गो. असू दे प्लॅटफॉर्म. सो फायनली 7-7:30 वाजलेत आणि आम्ही आता लोणावळा आलो. बेसिकली आम्ही इथून आता बस करणार आहेत. बस पकडणार आहेत. बस पकडून जायचं कुठे? खोपोली. खोपोली का? इथून खोपोलीला जाणार आहेत. मला नाव पण घेता येणार. सो तीच जाणार आहेत. मग तिथून रिक्षाने डायरेक्ट इमॅजिकल 10-20 रुपयात जाणार आहेत. सो प्लॅन तर असा आहे. त्याच्या आधी आम्ही आता नाश्ता करणार आहेत का तर मला तर भूक लागलेली आहे. डबल नाश्ता करणार आहेत म्हणून. हां डबल. सकाळी वडापाव ते पण खाऊन आलो. 5 वाजता वडापाव खाल्लाय सकाळी आम्ही. डबल नाश्ता करायचे. डबल नाश्ता करणार आहेत आम्ही. कसं वाटतंय तुला ही आपली लास्ट ट्रिप त्या लोकांसोबत जातीये तर? आता सध्याच ट्रिप चालू झालेली आहे. आता पाहू आपण किती बघतो करू. सध्या आता ट्रेनमधून आम्ही लोणावळा पोचलेलो आहे. आता खोपोलीसाठी निघत आहे. लास्ट ट्रिप होणार नाही बरं काय मग. मला माहिती आहे यांच्यासोबत आमची लास्ट ट्रिप असणार आहे. जर यांचे विषय बॅक लागले तर आम्हाला जास्त आनंद आहे ह्यांच्यापेक्षा. नाही ह्याचे पण आपण 4th इयरलाच आहे ह्याचे पण. विषय बॅगच लागत नाहीत. मी तर म्हणतो की सगळ्यात पहिले ह्याचे बॅक लागत. ऑलरेडी हॉस्टेलला नाही आहे. पेपरच्या वेळेस अभ्यास करतो. पुढच्या महागाच्याला विचारतो. चिठ्ठ्या देतो तो दर पेपरला कॉप्या करतो माहिती का, तरी एका सुद्धा पेपरला घटत नाही. जर कोणचं पीडीएफ सर बघत असेल तर सॉरी बरं का. लास्ट सेमिस्टर माफ करा. लास्ट सेमिस्टर ह्या सेमिस्टर लिहून चेक करू नका. सरला माहिती ह्याच्याकडे चिठ्ठी असते पण सर हुडको कुठे म्हणते सर हात पाय सगळे चेक करत जाऊ दे म्हणते. तो चिठ्ठ्या अशा जागेवर ठेवतो जिथं सरांना चेकच करू वाटत नाही. रिच सरच्या रिचच्या बाहेर जाऊ. सो फायनली अर्धा 1 तासानंतर गाडी आलेली आहे आणि त्यातसुद्धा आम्हाला उभं राहून जायचं. बट आता गाडी तर आलेली आहे शेवटी. सो जाणार आहेत आम्ही. सो ऑलमोस्ट अर्धा 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता इथं आलेलो आणि आता 2-3 नाश्ते राहिले ते करणार. त्यानंतर आम्ही स्टुडंट आय डीवर तिकीट काढणार आहेत. त्यानंतर मग जे एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहे ते 5 ते 6 वाजेपर्यंत सगळं एक्सप्लोर करायचे. अराउंड 35 ते 36 राईड आहेत. सो माझ्या तर येणार आहे. आम्ही जर हाफ बी कम्प्लीट केलं तर आमच्यासोबत ते झालं. हां 12 नाही 36 आहेत. 18 ते 20 तर मिनिमम आम्हाला कम्प्लीट करून जायचं. हां पुढच्या पुढं बघू. सो लेट्स गो. सो बेसिकली बाकीचे जे जण आहेत ते नाश्ता करायला आहेत. मी आणि हॅमे भाई इथं आलेलो आहेत. आणि इथं आलो आम्हाला अशी गोष्ट कळली की कॅमेरा अलाउड नाही आहे. बट आमच्याकडे फोन आहेत चांगल्या क्वालिटीचे. सो काही इश्यू नाही आहे. बट आम्हाला आता कॅमेरा सबमिट करावं लागणार आहे इथं. सो बेसिकली आमच्यासोबत स्कॅम झालेला आहे. आय मीन प्रँक झालेला आहे. आम्हाला असं वाटलं की ह्या स्टुडंट कार्डवर आम्हाला डिस्काउंट भेटेल. 800 रुपयाला काहीतरी तिकीट भेटेल. बट आता असं कळलं की आमचं तिकीट 2000 रुपये झालेलं आहे. आता आम्हाला 2000 रुपये भरून तिकीट घेऊन आज जायचं आहे. सगळ्याचे तोंड उतरलेले आहेत. हा कसा दुःखात पडलेला आहे. बट आता आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. काही जरी झालं तर जायचं आहे. आता ऑप्शन नाही आहे. बट 2000 रुपयाला तिकीट आहे त्यात सुद्धा खायचं काहीच इन्क्लूड नाही आहे. सो ट्रिपला जायचे 1 दिवस आहे जेव्हा आम्ही तिकीट बुक करीत होतो तेव्हा मी तर 10:30 झोपलो होतो ॲज युजल. बट हे तिकीट बुक करत होते आणि ह्याला बुक करताना असं कळलं की 200 रुपये GST टॅक्स लागतो. सगळ्या तिकीटावर मिळून 200 रुपये टॅक्स लागतोय.
तर कोण महान व्यक्ती आमच्यातला असं म्हणला की नाही 200 रुपये टॅक्स वाचवायचा तिथे जाऊन तिकीट बुक करूत. आणि तिथं गेलो असं कळलं तर तुम्हाला स्टुडंट आय डीवर जर ऑफर घ्यायची असेल तर एक दिवस आधीच तिकीट बुक करावं लागतात आणि तिथे येऊन रिचेक करावं लागतात की स्टुडंट आय डी घेऊन. बट आमचे मग प्रॉपर लागले होते. आम्हाला जे 1400चं तिकीट पडणार होतं ते 2000 रुपयाला पडलं. जे 1400चं तिकीट होतं त्यात मील इन्क्लूड होती, बट जे 2000चं होतं त्यात मील इन्क्लूड नव्हती. सो ऑलमोस्ट 600 रुपये आम्हाला सगळे तिकीट महाग पडले. सो बेसिकली 16,000 रुपयाचे तिकीट झालेत 8 जणांचे. आम्ही 800चं तिकीट ह्या होपवर आलतो, एन्जॉय करतो. हा ते 1400च्या होप, पण त्यात खाणं इन्क्लूड होतं ना. सो भाऊ 3 मासे सोडून सगळेच फाटले बघा. मी म्हणजे- निक्या भाई आपला खुश आहे. आम्ही खुश आहेत बाईक. मी विचार करून आलतो की हां होऊ शकतोय खर्च. भाऊ निक्याला म्हणलं होतं निक्या तुझ्यासाठी मी एकटे येईन. आता मी तर आम्ही दोघंच जाऊ निक्यासाठी आपण दोघंच आहोत. पण आम्हाला जायचं. तुमची सो फायनली आम्ही क्रश जेव्हा तुम्हाला असं रक्षाबंधनला राखी बांधायचं होतं तसे आम्ही 8 बँड घेतले होते आणि 8 बँड 8 जण असं 5 जणांचं बांधणार आहोत. आम्ही असं रक्षाबंधन असं. आणि हे बँड 2005 रुपयाचं बँड आहे, माहिती आहे का तुम्ही? जर आम्ही आमच्या मनावर दगड ठेवून हे विकत घेतलेली गोष्ट आहे. सॅड सगळ्यांचे दुःखात असे चेहरे. आमच्या दोघांना रिग्रेट नाही, विश्वाला रिग्रेट नाही. बिकॉज ही एकच जिंदगी आहे, त्यात पण हे पावसात ठेवून जाणारे झाले तर मेलो ऑलरेडी शुगर आहे. आता मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे, 200 रुपये वाचवण्यासाठी सगळ्या पोरांना 600 रुपयाचा एक्स्ट्रा फटका बसलेला आहे. आयडी कार्ड घाल ते झालं ते झालं. मला का? कारण की काल रात्री मी सांगितलं तिकीट बुक करा, सगळ्यांनी ऐकलं नाही. टॅक्स वाचवायचा होता, 200 रुपयाचा टॅक्स होता, नाही वाचवला. आता येऊन इथे गणले 600 रुपये सगळ्यांनी जास्त बदल मला तर उधारी लागले. मी जीवनात काय नाही करणार आहे आता. इथंच कुठेतरी मरून पडणार आहे. उधारी गेली सगळी गेली. सो बेसिकली आता 2000 रुपये तर घातलेत पर तिकीट. आता फक्त वसूल करायचे. आता आम्ही असं ठरले काय प्रत्येक राईड करून जायची आता. सो लेट्स गो. आता पहिलीच राईड अशी आहे की सगळ्याची अशी म्हणजे कसं सांगू मी आता तुम्हाला. तुम्ही बघा आता काय पहिली राईड. हा मॅप पहिला एक आणि आम्ही सुरुवात करतोय ह्या मॅपपासून. इथून लाईक नायट्रो काय नाव आहे, कुठं गेला 20. हां नायट्रो नाव आहे त्या राईडचं. आणि बेसिकली सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात अशी वरडणारी किंवा ॲडव्हेंचरस राईड हीच आहे. सो 2000 रुपये आम्ही फुल वसूल करणार आहे तिथून. सो 30 सेकंदाची जी राईड होती ना 2000 रुपये ह्यातच वसूल झाले असं वाटतंय. सगळ्याचे चेहरे पडलेले आता बघा तुम्ही कसे आहेत. लोनवर काढून पैसे आपण या इथं लोन काढा लोन. बाई जेवढ्या शिवाय मला जिंदगीत येत नाहीत तेवढ्या पोरं आज शिवाय वरी चढल्या देत होते. लाईक आणि वर नाही स्टुडंट पास बी दिलं नाही. बहिष्कार. त्यांनी लोन काढलेत 1000 रुपयाचे स्लाइस ऍप्लिकेशन वरून. कसा होता? खूप दिवसानंतर आलं पण माझी मजा आली. ॲड्रेनलिन एकदम हाय होतं. भाई 30 सेकंद बेस्ट होते. आता अजून एकदा करणार आहेत आम्ही हे. सो लेट्स गो. आता सेकंड राईड करणार आहेत. आता असं नाही वाटत की 2000 रुपये खूप जास्त होते. वसूल करणार आहेत आम्ही प्रत्येक गोष्ट. सो लेट्स गो. सो हा मंतर राणे लाईक ह्याचं बजेटच होतं 1000-1500 रुपयाचं. त्यात पण आता स्लाइस ॲप्लिकेशन 1000-1500 लोन घेतलंय. प्रमोशन करत नाही आहेत आम्ही, बट स्टील गरिबांची मदत होती अशी. आम्ही दुसऱ्या गरिबांना मदत करू म्हणून बोलते. काय नाही बोलेन या इथं. काय नाही होणार जास्तीत जास्त. लोन घेऊन या. पॅन्ट ओली होईल फक्त. अंडर मेंटेनन्स आपल्याला.
तिसरी राईड झालेली आणि 20 होती चॉईस होती आणि भागर चॉईस होती. एवढं काय वरच पण जाऊ दे, नव्हतं. पैसे दिले तिसरी राईड केली फुकट काय सोडायचं नाही. हां 1000 रुपये वसूल केलं आमचं यांनी डिस्काउंट मधलं कॅन्सल करून. 200 रुपयांच्याकडे एक्स्ट्रा राहिले आमच्या आता राईड करून. इतका खेळाचं की मशनीच कामाला लागल्या पाहिजे, 2 दिवस बंद झालं पाहिजे यांचं फ्रस्ट्रेशन बघा 1000 रुपये जास्त दिल्यामुळे भेटलेलं. बेसिकली जे वॉटर कॅनल होतं ते होतं ते चांगलं तर झालेलं आहे, पण आम्ही आता पूर्ण ओलं झालो. माझी पॅन्ट पूर्ण ओल्ली झाली आहे. मला आता इथं फिरायला पण लाज वाटायली आहे. आजच्या वेट झालं. फुल वेट. एनीवन रेडी? द बेस्ट प्लेअर ऑफ द गेम. भाईच्या दोन्ही बंदुकी मारा होता. 2v4 चालू. सो फायनली आम्ही आता जी मोस्ट वेटेड होती पेंडुलम तिथं जातोय आणि आम्हाला माहिती आहे की आमची लय नाही थांब. युजली लोक पेंडुलमच्या लाईक एकच राईड करतात, बट आमच्या दोघाला काही कंड होतं काय की आम्ही 2 राईड केल्यात. बट दुसरी राईड होती का आम्ही त्या बाईला म्हणलो की आम्ही दुसऱ्यांदा बसणार. मग तिला राग आला. मग तिने माहिती आहे का म्हणजे जे 90 डिग्री असतं ना तिने ते 120 डिग्री केलं आणि 135. बरं काय मोजलं थोडीचं. बट मजा जी आलती ना ह्यात जास्त आलती. युजली आम्ही ती चौघच गेलतो, म्हणजे बाकीचे 4 जण नाही बसले, आम्ही चौघच गेलतो. सो आमचा व्हिडिओ पण बनलेला आहे, ह्याच्या पुढे व्हिडिओच असेल. सो बेसिकली आम्ही सलीमच्या घरमध्ये जातो आणि भाईची ऑलरेडी भीती वाटते असं भाईचं म्हणणं आहे. तो नाही येते म्हणून हे बघा मी अशा हात पकडून आणलंय त्याला. सो मला पण भीती वाटते. सो लेट्स सी काय होतं. दुधाची राईड झालेली, भाईच्या कपाळात बोटात आलेल्या, बोट्या कपाळात आलेल्या. कसं झालं तुझं ऐक बघितलंच नाही काही. सो बेसिकली मिस्टर इंडिया राईड म्हणून एक राईड आहे, 20 मिनिटाची राईड आहे. ती आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे. आणि ॲज युजल मी काही स्पॉइलर ते देणार नाही आहे ह्याचा. तुम्ही जेव्हा येताल तेव्हा एक्सपिरियन्स करा, भारी आहे. सो अराउंड 3-10 झालेत आणि मिस्टर इंडिया शो झाला आणि जे होतं ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं. मी स्पॉइलर काहीच देणार नाही आहे. जर तुम्ही आलात जर तुम्ही आलात तर नक्की इथं येऊन एकदा विजिट करा. 10 पैकी 10 मी रेटिंग देईन त्या राईडला. सो बेसिकली आमचे हे तोंड आमचा हे अवतार बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही काय केलं. सो एक्सपिरियन्स ह्याचा पण खूप भारी होता. आमचे कपडे बिपडे सगळे ओले झालेत आणि प्रॉपर सगळे फोन तर गेलेलेच आहेत. चौघं पण ओले झाले, पुढं अजून चौघं ते पण ओले झाले. आता बाद झाली गोष्टी आता मी शांततेत काहीतरी करणार आहे. जिरली का? अजिबात नाही, मरस्तोर नाही जिरणार. सो लाईक हा दुसऱ्यांदा एक्सपिरियन्स होता पाण्यात जाऊन भिगायच्या. आणि एक्सपिरियन्स मस्त होता. ह्यावेळेस जर ह्यावेळेस आम्ही एकदम पहिल्यांदा बसलो होतो आणि ह्यावेळेस प्रॉपर भिजलो होता. जसं भिजायचं तसं भिजलो. आमचे फोन भिजले, माझे हेडफोन भिजले, सगळ्याचे ID कार्ड भिजले. बट दॅट्स नॉट द प्रॉब्लेम. आम्ही त्यांना उन्हात मजा आली ती
आता झाले 5 वाजलेत, आम्ही निघणार आहे. सगळ्या राईड झालेल्या आहेत. सो लेट्स गो. ऑलमोस्ट सगळ्या राईड कवर झाल्यात. ज्या राईड राहिल्यात त्या लहान लेकराच्या राईड आहेत. सो 5:30 वाजलेत आता आणि आमचं असं डिसाईड झालं की आम्ही जाणार आहेत. लाईक सगळ्या राईड झालेल्या आहेत. बट जाता जाता आम्हाला पेंडुलम आणि नायट्रो दिसलेले. लाईक पहिल्या सुरुवातीत 2 राईडी आणि आम्ही आता अजून एक करणार आहेत. लाईक पेंडुलम तर आता माझं हे माझं तिसऱ्यांदा होणार आहे. सो 5:30 वाजलेले आहेत आणि सगळ्या राईड झालेले आहेत आणि 2000 रुपये मी म्हणाल की वर्थ इट होते. सो वसूल झालेले सगळ्यांचे. सगळे असं काही असं नाराज नाही आहेत. बट आता माझ्यासाठी ॲडव्हेंचर अजून संपलेलं नाही आहे. लाईक माझी 10-10:30 वाजता बस आहे. हे पोर्ट मला मी सोडणार नाही याला. तुझ्या रडगाणं सांगत ना, कशाला सांगत तुला रडगाणं? भाई माझं रणगाड सांगणार मी. तुला माहित नाही अजून बॅग पॅक करायची. ट्रिपसाठी हा मुलगा 1 दिवस जास्त थांबला होता. 1 दिवस अजून थांबला तर काही विषय नाही. कारण नाही. trip थोडीशी लेट झाली. नाही, थोडीशी नाही, खूप लेट झालेली आहे आणि आता हे मला वाघोलीत सोडणार आहेत. हो, इन्सुलिन घेतलं. सो आता हे मला वाघोलीत सोडणार आहेत आणि माझ्या बॅकपॅक नाही आहेत. मला आता रूमवर जाऊन 15 ते 20 मिनिटात सगळं बॅकपॅक करून लगेच वाघोलीसाठी निघायचं आहे. दिवसभर सगळं हे झालं आहे आणि अजून 8-9 तासाचं नाही म्हणता येणं, 5-6 तासाचा प्रवास करायचा आहे. बट मजा येणार आहे. सो लेट्स गो. बाय. संपलं आता हे इथंच.